पद्धतीची, की जेणेकरून त्यांना असं वाटतंय की कॉम्प्युटरवर टेस्ट असणार आहे, आम्ही कशी द्यायची, त्याची थोडीशी तुम्हाला पूर्वतयारी म्हणून आपण ती एक छोटी टेस्ट पण घेणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम आपण प्रास्ताविकासाठी मी SD जाधव सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रम मॉर्निंग. प्राचार्य तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतील. आपण एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतो, डिग्री घेतो, पुढे त्याच्यातून काहीतरी आपण एखादा कोर्स करतो. हे सगळं जे करतो त्याच्या पाठीमागे एक उद्देश असतो आपला, म्हणजे आपल्याला जॉब हवा असतो. मग तो विद्यार्थी कुठल्याही फील्डचा असतो, तो एज्युकेशन घेत असतो की त्याला एक चांगल्या पद्धतीची सॅलरी आणि एका चांगल्या पोझिशनचा जॉब त्याला मिळावा, याच्यासाठी तो धडपडत असतो, तो एज्युकेशन घेत असतो. आणि ही संधी कदाचित काही महाविद्यालयामध्ये उपलब्ध होत नाही विद्यार्थ्यांना. विद्यार्थी ऍडमिशन घेतात, 3 वर्ष तिथे डिग्री घेतात आणि डिग्री नंतर सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडतात आणि मग त्यांना वन फिरावं लागतं जॉबसाठी. पण आपल्या महाविद्यालयामध्ये अभिमानाने सांगू इच्छितो की महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही हे सगळं करू शकलो. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास वेगवेगळ्या विभागाच्या आणि प्रामुख्याने BCA BBAच्या 93 विद्यार्थ्यांना आपण प्लेसमेंट इथं दिलेले. आता जवळपास 93 आणि परवाच एक कॅम्पस झाला, त्याच्यामध्ये अजून एक 5 पुढे सिलेक्ट होतील. म्हणजे जवळपास 100 पर्यंत आपण विद्यार्थ्यांना या वर्षामध्ये अकॅडमिक इयरमध्ये प्रत्यक्ष नोकरी देण्याचं काम आपण केलेलं आहे आपल्या महाविद्यालयाच्या थ्रू. त्याच्यामध्ये आयक्रो असेल, टाटा IS असेल, फुकोको असेल, विप्रो, टेक महिंद्रा, युनिटेक, किरण अकॅडमी, जावा पाटील, त्यानंतर डायनाकॉन्स, टीम्स कॉम्प्युटर, प्रोग्रेसिव्ह इन्फॉर्मेटिव्ह, HR कन्सल्टन्सी, आर्टेक टेक्नॉलॉजी, KVP सातारा, अशा बऱ्याच कंपनीचे कॅम्पस आपण महाविद्यालयामध्ये बनवले आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोकरीची संधी दिली. आणि याच्यामध्ये फक्त आपण विद्यार्थ्यांना बुकिश बनवत नाही, म्हणजे परीक्षेसाठी तयार करत नाही. प्लेस झालेले सगळे विद्यार्थी, जे नोकरीला लागलेले सगळे विद्यार्थी तुमच्यासारखेच होते, तुमच्यासारखेच ग्रामीण भागातून आलेले, सुरुवातीला असंच तुमच्यासारखं फर्स्ट इयरला येऊन एखाद्या वर्गामध्ये बसणारे, त्यांच्यामध्ये सगळे स्किल डेव्हलप करण्याचं काम वेगवेगळ्या स्किल ट्रेनिंगच्या माध्यमातून, प्लेसमेंटच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये करतो. आणि फायनल इयरला तो विद्यार्थी इलिजिबल होतो की प्लेसमेंट घेण्यासाठी. कॅम्पस भरपूर मार्केटमध्ये येत असतात, पण आपली तेवढी कॅपॅसिटी नसते, आपलं तेवढं स्किल आपण ऍक्वायर केलेलं नसतं. एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करण्याची आपल्याकडं तेवढी ॲबिलिटी नसते, किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट प्रत्येक इंटरव्ह्यूच्या अगोदर होते कंपनीची, ती ऍप्टिट्यूड क्रॅक होत नाही काय विद्यार्थ्यांना. तर हे सगळे जे विद्यार्थी आहेत, हे सगळे विद्यार्थी या कॅम्पसमध्ये तयार झाले. आणि ज्यावेळेला कंपनी 3rd इयरला त्यांना अप्रोच होते, त्यावेळेला ते विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने या ऍप्टी क्रॅक करतात, इंटरव्ह्यूला सामोरे जातात आणि प्लेस होतात. मार्केटमध्ये आज तुम्ही IT फील्डला ऍडमिशन घेत आहे, याच्यामध्ये बऱ्याच टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येतात. BCA होऊन ज्यावेळेला तुम्ही बाहेर पडशील, AIचं सगळं मार्केट आहे, IoT मार्केटमध्ये येत आहे, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येत आहेत. तर या टेक्नॉलॉजीला फेस करून त्याच्यामध्ये आपल्याला इच्छित जॉब मिळवण्याची संधी आपल्या महाविद्यालयांमध्ये आपण प्राप्त करून देतो. त्याच्यासाठी लागणारं पूर्ण स्किल आणि ट्रेनिंग आपण देतो. तुम्ही माहिती घ्या, परिसरातील कुठलंही महाविद्यालय आजूबाजूचं जे आहे काय, त्या सगळ्या महाविद्यालयाच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त नोकरी देणारं आपलं या परिसरामध्ये पहिलं महाविद्यालय. आणि मी आमच्या प्राचार्य सरांचं अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे सगळं करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. ही संधी तुमच्या आयुष्यामध्ये पण निर्माण होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. धन्यवाद. आज BBA आणि BCA CET जी काही आपली परीक्षा असते, त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी तुम्हाला थोडीशी माहिती व्हावी आणि त्या परीक्षेला तुम्हाला आनंदानं सामोरं जाता यावं या दृष्टिकोनातून तुम्हाला आज या ठिकाणी एकत्रित बोलवलेलं आहे. सुरुवातीला मी तुमचं या महाविद्यालयामध्ये
स्वागत करतो. तुम्ही आमच्या लोकांच्या हाकेला प्रतिसाद देऊन आज उपस्थित राहिला. मी आज तुमच्या चेहऱ्याकडे बघतोय, बरेचसे लोक असे फार गांभीर्यानं बसले, सिरियस. तर पहिल्यांदा चेहऱ्यावर आपल्या हास्यानं काही भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त कसं होतं की आज आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये, सर आमचे शूटिंग करत आहे, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आणि मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्हाला वाटतं की आता मला जगातलं सगळं माहिती व्हायला. तो एक आपला गोड गैरसमज आहे आणि हा गोड गैरसमज आहे कधी कळतं की इथून बाहेर पडल्यानंतर कळतं. आणि मग कळतं की अरे मला 11वी मध्ये ॲडमिशन घेताना हे कळलं असतं, तर 12वी नंतर मला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेताना हे समजलं असतं. तर असं ॲक्च्युली हे समजू शकतं. आज कोणती गोष्ट माहीत होण्यासाठी कोणाकडे जायची गरज नाही, परंतु मला जर हे पॉवरफुलपणे वापरता येत असेल तर. पण माझा दावा आहे, फक्त म्हणणं नाही, दावा आहे, आम्ही ते 5% सुद्धा वापरू शकतो. मी आज 8 वाजता कॉलेजवर आलोय, अजून मी वॉशरूमला जाऊ शकतो नाही. बाहेर पंढरपूरवरनं काही लोक आले, तुमच्यासारखे 10वी झालेला एक मुलगा आहे, त्याला 11वीला कोणत्या साईडला घालू, असे 3 म्हणजे पालक येऊन गेले. त्यामुळे मला तुमच्याकडे पण यायला उशीर झाला. तरी सुद्धा मी काय सांगतोय की मला 1 मिनिट वेळ मिळाला नाही. पण आमचे सर, शेटे सर तासगाववरून आले, सगळे झालं. तरी सुद्धा 3 पेपरमध्ये काय माहिती आली ती मी वाचली. आणि आत्ताच सरांनी एक लेख वाचायला दिला आणि तो लेख तुमच्या संदर्भातला. सर दाखवा ना तो लेख. आजच्या सकाळच्या पेपरचा लेख आहे. माझा दावा आहे की आपण माहिती मिळवायला कमी पडतो. तुम्हाला एक खूप मोठी अशी संधी आहे, कशाची? नोकरी, उद्योग, व्यवसाय, व्यापार धंदा करण्याची असेल ती मला माहिती आहे. पण आत्ता करिअर कोणतं निवडायची? म्हणजे मला बँकेत मॅनेजर व्हायचं आहे, एखाद्या IT कंपनीमध्ये. मी प्राचार्य आहे, त्यामुळं मी काय जे बोलतोय ना ते आत्मविश्वासाने आणि पुराव्याने शिकवतो. सांडेवाडीचे लोक किती आहेत की आत्ता जस्ट मागच्या 2025च्या बॅचचा BComचा विद्यार्थी शिवम संभाजी सूर्यवंशी, सांडेवाडीतला तुमच्या BCom झाला तो. आणि BCom झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये तो टेक महिंद्रा कंपनीमध्ये तो IT इंजिनियर आहे. काय 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 ऐकलं तुम्ही? BCom झालेला आपल्या सांडेवाडीतला विद्यार्थी आहे आणि तो टेक महिंद्रामध्ये सरांच्याकडे त्याचा फोटो, त्याचा आयडेंटिटी सगळ्यात, सरांचे 93 सांगितलं ना, त्या 93 मधला तो आहे. त्यामुळं असं काही नाही की मी BBA केलं, मी BCA केलं, मी BA केलं, मी काही केलं त्यामुळे मला कोणत्या ठिकाणी नोकरी लागेल किंवा मी हे करू शकणार असं आता राहील नाही. म्हणून तुम्ही आता करिअर निवडत असताना, कारण आम्ही नेहमी सांगतो 12वी पर्यंतचं एज्युकेशन आहे ना, हे मूलभूत शिक्षण आहे. कारण त्याला फंडामेंटल एज्युकेशन म्हणतात. अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर 12वी पर्यंतचं शिक्षण हे कसं शिकायचं हे शिकण्याचं असतं. आणखी कसं शिकायचं ते शिकण्याचं. परंतु फर्स्ट इयर पासून आता हे अंडर ग्रॅज्युएट आम्ही त्याला म्हणतो आणि पोस्ट ग्रॅज्युएट
पदवीचं जे शिक्षण आहे, आता तुम्ही पदवीचं शिक्षण आहे, पदवीचं शिक्षण आहे हे तुमचं उद्याचं करिअर ठरवणार. त्यामुळे मी म्हणलं की तुम्हाला हे सगळं निवडण्याची एक चांगली मोठी संधी आहे. फक्त ही संधी प्राप्त करून घेण्यासाठी मला काय काय करता येतं. सरांनी जे 93 लोक वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केलेले आहेत ते विद्यार्थी आपले ग्रॅज्युएटचे आहेत. आमच्याकडे एक तर केमिस्ट्री डिपार्टमेंट असं आहे तर TYचे विद्यार्थी सुद्धा आमच्याकडे अजून परीक्षा घ्यायच्या आहेत पण त्यांच्या नोकऱ्या फिक्स आहेत. आता ते त्या जे काही प्लेस झाले त्यातली मुलं आता आमच्याकडे TYला आहेत पण ती वर्क फ्रॉम होम करत आहेत. म्हणून तुमचं माझं वाक्य तुम्ही अजिबात ऐकू नका, सोडून द्या. पण एक फक्त मनामध्ये प्रामुख्याने लक्षात घ्या की तुमच्या आयुष्यातली पुढची 50 वर्षे ठरवणारी ही 3 वर्ष. आणि ते कसं तुमचं 18-19 वय असेल आता 70 वर्षाचं आपलं आयुष्य ठरवलं जगणार आहे 70 वर्ष. तर आता हे 19, 20, 21 ही 3 वर्ष 22 वर्षापासून ते मरेपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती, तुमची सामाजिक परिस्थिती, तुमची प्रतिष्ठा, मान, सन्मान या सगळ्या गोष्टी ठरवणारी 3 वर्ष. आता तुम्हाला एक सांगते, 5वीला तुला इंग्लिशला किती मार्क पडले होते? काय संबंध नाही. 10वीला दिदी तुला किती पडली होती मराठीला मार्क? सांगण्याचा हेतू काय, जसं तू पुढे जाईल तसं मागचं. आता त्या दिदीचं खरं मराठीला चांगले मार्क पडले म्हणून सत्कार तू झालास. 5वीत चांगले मार्क पडले, वर्गात पहिला आला म्हणून तुम्ही पेढे पण वाटले असतील कधी. पण आता जर चांगलं करिअर नाही निवडलं, आता पोलीस भरती झालं तर विजेतला काला होतं मला माहित नाही. कारण पोलीस भरती हे 4th क्लासचं पद आहे आणि त्याचं नॉमिनेशन म्हणजे नॉमिनकल्चर, त्याचं नाव शिपाई असतं, पोलीस शिपाई. आणि आमचे सगळे उठतात आणि त्या अकॅडमीमध्ये जाऊन भरतीसाठी प्रयत्न करतो. मला काय हरकत नाही त्याच्याबद्दल. मी नेहमी फक्त एवढंच सांगतो, तुम्हाला पोलीस दलातच जायचं आहे ना, पोलीस दलातच जायचं आहे ना, तर ग्रॅज्युएशन होऊन PSI व्हा ना. स्वप्न एव्हरेस्ट चढायचं बघायला पाहिजे, त्यावेळेला आपण कुंडलचा डोंगर चढतो. बरोबर. स्वप्न जर पोलीस कॉलनीची टेकडी चढायचं असेल तर कुंडलच्या डोंगरापर्यंत सुद्धा पोहोचणार. आणि दादानो आणि तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवा, लक्षात घ्या की 2029ला एक ड्रास्टिक चेंज होणार. मी मगाशी सांगितलं, मी प्राचार्य आहे, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, मी पुराव्याने बोलतो. फक्त मला वेळ मिळाला नाही. आज मी खूप प्रयत्न केला, जे काही तुम्हाला हे दाखवलं ते मला ह्याच्यात दाखवता आलं असतं. मी डिग्री व्यक्त करतो, मी तर सगळ्यांना बघायला मिळालं असतं. नाही दुसरा एक पेपर आहे, अच्युत गोडबोले साहेबांचा लेख आहे. AI हा शब्द आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरत असतात, पण हा शब्द सुद्धा आता खूप मागे पडला आहे. 2029ला एनर्जेटिक AI येणार आहे आणि त्यानंतर ASI येणार आहे 2035. आणि त्यावेळेला त्या लेखाचं फक्त हेडिंग वाचून दाखवा त्यांना. हां, जेव्हा यंत्र माणसालाही मागे टाकते, मला माहिती आलेलं आहे सगळीकडे. हे मागच्या 5 एप्रिलच्या सप्तरंगमधली ती पुरवणी आहे, त्यातला लेख आहे हा. तर त्याच्यामध्ये असं म्हणलंय की 2029ला हा सगळा बदल मोठ्या प्रमाणावरती होईल आणि त्या बदलाचे
तुम्ही मोठे साक्षीदार असणार आहे. त्या बदलाचे आपल्याला काय म्हणतोय बघा, आमच्या कॉमर्स मॅनेजमेंटमध्ये एक कन्सेप्ट आहे, कॉम्पिटिशन, स्पर्धा. पण हा शब्द जुना आहे, तो शब्द आता नव्याने बदललाय. काय? कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस, म्हणजे स्पर्धात्मक फायदा. म्हणजे मायकल पोर्टर नावाचा ग्रस्त आहे, त्याने ही कन्सेप्ट मांडलेली आहे. तो काय म्हणतो की तुम्ही स्पर्धेचे फायदे उठवायचे. आपल्याला आता स्पर्धा म्हटलं की काय वाटतंय की सगळं अडचणीचं आहे, अवघड आहे, आणि स्पर्धा म्हटलं की आमचा नंबर लागतो का नाही. पण तो काय म्हणतोय, बाकीच्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळायच्या अगोदर तुम्ही त्याचे फायदे उठवायचे. त्याला स्पर्धात्मक फायदा, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस म्हणतात. कदाचित तुम्ही पुणे बेबीला ॲडमिशन घेतलं तर ही कन्सेप्ट कदाचित तुमच्या अभ्यासात येईल. त्यामुळे तुम्ही हे मुळात समजून घ्या. सीईटीचं फार टेन्शन घेऊ नका. 10 मार्क पडले तरी तुम्हाला पाहिजे त्याला ॲडमिशन घ्या, बरोबर आहे ना मॅडम? त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ते इंजिनिअरिंगची सीईटी वेगळी आहे, कारण अजून ही सीईटी एवढी काय म्हणतो आपण विस्तारलेली नाही, लोकांच्यात माहिती नाही. तुमच्यापर्यंत पोहोचवायला सुद्धा आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. आणि तुम्ही सोडून अजून ज्यांनी ह्याला फॉर्म भरलेलं नाही सीईटीला 25 तारखेपर्यंत, त्यांना उद्या किती जर वाटलं मला BCAला ॲडमिशन घ्यायचं, BBAला ॲडमिशन घ्यायचं, तर ते घेऊ शकणार नाही, कुठेच घेऊ शकणार नाही. ऑल ओव्हर इंडिया हे जे काही तुमचा अभ्यासक्रम आणि हे सीईटी सगळा भाग आहे ना, हे महाराष्ट्र जरी असले तरी हे देशभर आहे. फक्त ते राज्य घेतं. आणि सिलेबस तुमचा जो आहे ते AICTE, तुम्हाला काही शब्द कळला नसेल, त्या AICTE मधलं हे जे आहे ते ऑल इंडिया आहे. AI तुम्ही सिलेबस जो शिकणार आहे तो सुद्धा ऑल इंडिया लेवलचा आहे, एकसारखा आहे, एकसारखा आहे, त्याचा बदल नाही आहे. आणि ह्याचा आपल्याला फायदा आहे. त्यामुळे हे आजच्या फक्त दिवसाला एवढं लक्षात घ्या की हे आपण फार चांगलं क्षेत्र निवडायला लागलोय आणि ह्याच्यातून आपल्याला फार चांगलं करिअर. आम्ही असं करतो की तुम्ही ॲडमिट कार्ड झाल्यानंतर आमच्या महाविद्यालयामध्ये जूनमध्ये, म्हणजे या सगळ्या प्रोसेस होऊन जुलै होईल, की आम्ही 3-4 महिने तुम्हाला अशी संधी देतो की तुम्ही ठरवा बाबा तुम्हाला काय करायचं, कोणत्या मार्गाने जायचं आहे, अभ्यास करा, 3 महिने माहिती घ्या, आमच्या लोकांना विचारा, आमचे प्लेसमेंट ऑफिसर आहेत त्यांना विचारा. मी सातत्यानं तुमच्याशी बोलत असतो. ज्यांना ज्यांना माहिती आहे, किंवा मी आणखी एक सोर्स देतो तुम्हाला की तुमच्या पै पाहुणे, नातेवाईक, तुमच्या घरामधले, तुमच्या संबंधी, तुमच्या गल्लीतले उच्च पदावर जे काम करणारे आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, उपजिल्हाधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, एखाद्या राष्ट्रीय बँकेत मॅनेजर असतील, एखाद्या कॉलेजवर प्राचार्य असतील, उच्च पदावर, सोसायटीच्या चेअरमनकडे जायचं नाही की तुम्हाला माझं इलेक्शन आलंय आणि माता मागायला चला. कारण मला आज आनंद वाटला सर, म्हणजे मुलींची संख्या तेवढीच मुलं पण आहे, नाहीतर आमच्याकडं मुलं शोधायची वेळ. दादा म्हणतो मी त्यांना, दादा लोकांना शोधायचं म्हणजे फार अडचणीचं आहे. तुम्ही आलाय, खरोखर आनंद आहे मला. आणि नागावरून कोणतरी एक जण आहे, कोण आहे दादा, तू फार लांबून येते असं काय म्हणत काम नको बरं, कारण मसवडचे एका दिदीचं ॲडमिशन आमच्याकडे BCSला. तुम्हाला पटत नसेल तर बोलू का तिला? आटपाडीच्या एका दिदीचं ॲडमिशन आहे. कराड, आमच्या लोकांना दादांना काय वाटते, कराड म्हणला ॲडमिशन घेतलं की लय भारी असते, लय भारी असते, ती चुकाय जबरदस्त असते, सगळंच काय काय चांगलं असतं. पण तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो, एक दादा आमचा कराडवरून पोलिसला आलेले,
म्हणजे फक्त पलूस, सांडेवाडी, बांबोडे, सावंतपूर, अमनापूर त्याच्यासाठी कॉलेज नाही आहे. हे एवढ्या लांबून का लोक येतात ॲडमिशन पलूस कॉलेजला घ्यायला? तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे प्लेसमेंटचा रेट तर चांगला आहे, पण आपण खेळामध्ये सुद्धा अग्रेसर. अनेक खेळ आता असं कसं आहे बघा, IPL सारखं तुम्ही बघितलं तर खेळामध्ये सुद्धा आज करिअर होतं. माझ्याकडे आता एक आले ते सर कुलकर्णी नावाचे सांगलीवर ग्रस्त आले. त्यांचा मुलगा मॅडम BBA स्पोर्ट्स मॅनेजमेंट करतो. काय स्पोर्ट्स मॅनेजमेंट. तुम्ही दादा फक्त IPL बघताय? IPL कोण बघताय? IPLच्या मॅचेस चालू आहेत की आता, बरोबर आहे. तुमच्या एक लक्षात येते का, जेवढे खेळाडू आहेत का नाही तेवढा सपोर्ट स्टाफ. खेळाडू तर आता 15, 20 काय असतील, पण 8-10 सपोर्ट स्टाफ सुद्धा आहे. बरं, त्याच्यामध्ये मी रात्री ह्याच्यामध्ये वाचलं कोण कोण कोच आहेत ते आलं, मुख्य कोच, असिस्टंट कोच. पण तिथे मी कोचचं एक वाचलं तर स्ट्रॅटेजिक कोच. कोचचं नाव काय? स्ट्रॅटेजिक कोच. आणि हा स्ट्रॅटेजिक कोच कुठल्या ह्याच्यात असतो माहिती आहे का? MBA झालं. कारण MBA कडे आपल्याकडे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हा विषय. म्हणजे आता बाबा काय करायला पाहिजे बघा. परवाची एक मॅच आहे, 2 बॉल 2 धावा पाहिजे होत्या. डेव्हिड मिरल स्ट्राईकला होता, बॉल हुकला, वाया गेला, मारला त्यानं, पण एक धावेला पळला नाही. खाली यादव पळला नाही, त्याला एक धाव पुढची काढता येणार म्हणून त्याने काढली नाही. आणि त्या अनुषंगाने हा जो गॅप आहे इंडस्ट्री आणि आपल्या शिकण्यामधला, तो गॅप आपल्याला काढून टाकायचा. तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतला की फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर असतात, सेकंड इयरला 2 सेमिस्टर असतात, थर्ड इयरला 2 सेमिस्टर असतात, आणि या सगळ्या परीक्षा विद्यापीठ घेते. तुमचं 10वीला 12वीलाच फक्त बोर्ड होतं, बोर्ड परीक्षा घेतो. आता नाही, आता प्रत्येक परीक्षा एक विद्यापीठ घेते. आता आपल्या परीक्षा चालू आहेत, त्याची प्रश्नपत्रिका विद्यापीठ काढतं, सगळं विद्यापीठ मान्यता प्राप्त शिक्षक असतात ते तपासतात, सगळं या. आणि सगळ्या विद्यापीठात 294 कॉलेज आहेत, त्यांची ॲट परीक्षा चालू असते. लक्षात आलं? ते आपल्या शिवाजी विद्यापीठात, तसं सोलापूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, सगळ्यांचं वेगळं आहे. आपण टेन्शन, तणाव, भीती ह्यापासून किंवा ह्या गोष्टीवर मात करायची असेल तर योग्य माहिती योग्य माणसाकडून घेणं हे पहिल्यांदा आहे. आपली सवय काय माहिती आहे का? मी आपली शब्द वापरतो. आपली सवय काय आहे? आपल्याला काय कळत असेल तर आपल्या मैत्रिणीला विचारायचं, आपल्या मित्राला विचारायचं. मला त्यांना विचारण्याबद्दल माहिती म्हणजे दुःख नाही किंवा मला त्याला चुकीचं म्हणायचं, पण आपल्याबरोबर असणाऱ्याला किती माहिती असणार आहे? आपल्यापेक्षा थोडीशी कमी किंवा आपल्यापेक्षा थोडीशी जास्त, म्हणून आपल्या एवढीच. पण जर तुम्ही योग्य माणसाला जो एक्सपिरियन्स आहे, त्या क्षेत्रातला तज्ञ आहे, म्हणून मागाशी काय म्हटलं, तुमच्या गल्लीतील किंवा तुमच्या संबंधित उच्च पदावर काम करणारे लोक असतील ना, त्यांची 5 मिनिटं भेट घ्या. भेट घेताना तुम्ही काय विचारा त्यांच्याकडे, तुमच्या डोक्यात 4 प्रश्न घेऊन जावा. मगाशी मी एक लॉजिक शब्द वापरला ना, ते लॉजिक वापरायचं. त्यांची भेट करत असताना तुम्ही काय काम करता, तुम्हाला काम करताना काय अडचण येतात, तुम्हाला पदावर जाण्यासाठी तुम्हाला काय कष्ट पडले, मला या पदावर जायचं असेल तर काय करायला लागेल. आम्ही असल्या गोष्टी कधी डोक्यातच आणत नाही. ह्या गोष्टी डोक्यात आणायला पाहिजे, ह्या गोष्टींची चर्चा करायला पाहिजे. मी नेहमी आमच्या कोणी असेल तर एक उदाहरण सांगतो, साधं उदाहरण, फार मोठं काही सांगतो. वाढदिवस असतो एखाद्याचा, आपण कुठून तर दुसरीकडे आलेले गुच्छ शुभेच्छा आपण व्हॉट्सअपवर देऊ.
मोकळं होतं. बरं, फार चांगलं, फार म्हणजे तुमच्या त्याचे संबंध एवढे वर्षानुवर्षाचे आहेत, असं नातं आपण त्या व्हॉट्सअपमध्ये टाकलं. आणि पुढे समोर माणूस आला की त्याला काही कळत नाही. तिथं साध्या शुभेच्छा पण नाही त्याला, तो तुम्हाला खडकून जातोय, पूर्ण जातोय, काय देत असते तर आनंद आहे. म्हणजे आता हल्ली आनंद साजरे करायची सुद्धा पद्धती बदलली. आज चाललाय माझा वाढदिवस कुठलाही केक कापून झालेला नाही. मी आल्यानंतर सुद्धा तुम्हाला नमस्कार म्हटलं, आमच्या सर गुड मॉर्निंग म्हटलं. सणाचा दोष नाही, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं त्याचा दोष. आणि आपली संस्कृती काय सांगते, मी नमस्कार म्हटल्यानंतर तुम्ही नमस्कार म्हणायला पाहिजे. त्यामुळं आम्हाला हॅपी बर्थडे म्हटलं, केक कापला की जरा वाढदिवस झाल्यासारखं वाटतं. पण मी दुसऱ्या विचाराचा माणूस आहे. वाढदिवस झाला म्हणजे तुमचा अभिषेक वर्षात कमी झाला. मी 70 वर्ष म्हटलं आणि 19वा वाढदिवस झाला म्हणजे 19 वर्ष 70 मध्ये कमी झालं. हा लॉजिकचा विचार, दुसऱ्या बाजूचा विचार, हे आम्ही कधीच विचार करत नाही. आम्हाला समोर जे दिसतंय ना तेच आम्ही खरं मानून जातो. व्हॉट्सअपवर येतं ना तेच आम्ही खरं मानून जातो. पण त्याच्याही बाहेर वेगळं काहीतरी असतं. सगळं आता समाजात काय म्हणतात, मी अधिकारी पदावर काम करणार माणूस आहे, समाजात सगळे काय म्हणतात की नपऱ्याच नाही. ते असं म्हणणारा कोण असला ना पकडून माझ्याला, ते एक स्वतः तर बेकार असणार आहे. आणि पहिलं त्याचं मार्कलिस्ट बघूया. मी कधी मार्कलिस्ट बघत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण ते बोगस असतं. काय जे गुणवत्ता असते ना ते आत भरलेली असते ठासून तुमच्यात, ती मार्कलिस्टवर नसते. आणि ती कुठं प्रकट होते, तुमचे इंटरव्ह्यूला प्रकट होते. रामानगरची रामानगरमध्ये शिंदे नावाची एक विद्यार्थिनी आहे, आमच्या कॉलेजची नाही आहे ती. तिची इंटरव्ह्यू होती दिल्लीला. तिचे वडील माझे मित्र आहेत चांगले. मग ते तिकडे जायच्या अगोदर माझ्याकडे आले होते, सर इंटरव्ह्यू आहे काय जरा. तिने केले म्हणले, ते इंटरव्ह्यूचे पण आहे क्लासेस, त्याचे पण सगळं मॉक वगैरे भरपूर असते. ते पण जाता आले. मी दिदीला फक्त सांगितलं की तुझी मेंटॅलिटी आहे ना ती फक्त स्ट्रॉंग ठेव. आपल्याला डिस्ट्रक्शन करणारे भरपूर गोष्टी असतात. आयत्या वेळेला आपण काहीतरी भीती, अकारण भीती, काल्पनिक त्याला भीती म्हणतो, ती बाळगतो. असं झालं तर, तसं झालं तर, असंही आपल्याला खूप असतं. तसं काय म्हणूस तू जे काही येईल त्या क्षणाला तुझ्या संसदेवेळी बुद्धीला जे वाटेल ना ते कर. एवढंच मी सांगतो, बाकीचं काही मार्गदर्शन केलं. ती गेली, तिचे वडील आणि ते दिल्लीच्या एअरपोर्टवर ते उतरले. एक गाडी आली, त्या तिची ओळख झाली. ओळख म्हणजे विचारलं तुझं नाव घे, ते तुझे वडील का? हो. वडिलांना सांगितलं आम्ही हिला घेऊन चाललोय, 5 वाजता आम्ही संध्याकाळी इथं सोडतो. 5 वाजता तिथं सोड. आईची इंटरव्ह्यू आहे. आणि ते म्हणले तुम्ही 5 वाजेपर्यंत काही करा, 5 वाजता इथे सोड. तिला उचललं, गाडीत घेतलं, कुठं ते अज्ञात ठिकाणी नेलं. तिथे पॅनल बसलेलं होतं. पॅनलला माहीत नाही कोणाची इंटरव्ह्यू आहे, तिला माहीत नाही पॅनल कुठं आहे, कुठे इंटरव्ह्यू घेणार आहे, कोण येणार. फक्त एअरपोर्टला तुम्हाला आम्ही पिकअप करतो एवढंच फक्त निरोप. तिला तिथे घेतलं, तिची इंटरव्ह्यू झाली. ती टॅलेंटच मुलगी होती, का होती, रामानगरची आहे. तिचं सिलेक्शन पण झालं. पण ते ज्या पोस्टसाठी होते ना ते गुप्तहेर संघटनेच्या संदर्भातली गोष्ट होती. ही पदं पण आपल्याला माहीत, ही पदं पण आपल्याला माहीत. माझा एक संबंधित त्या गुप्तहेर याच्यामध्ये काम करणारा एक आहे. तो म्हणला आम्ही सहज पाकिस्तानच्या बॉर्डर क्रॉस करून रात्री पडतो.
मी तर 77-78 वेळा जाऊन आलो असतो, कारण त्यांच्या ह्याच्यात गेल्याशिवाय काय चाललं हेच कळत नाही. मग हे लोक त्यांची आयडेंटिटी सुद्धा समाजापुढे आणायची त्यांना परवानगी नसते. म्हणजे आपल्याला वाटतं की हे पद आहेत, हे पद आहेत. मी जॉब डिस्प्लेसमेंट आणि जॉब ट्रान्सफॉर्मेशन बद्दल बोललो की आता ही पदं सगळी जाणार आहेत आणि नवीन पदं निर्माण होणार. नोकऱ्या जाणार नाहीत, लक्षात. नोकऱ्या कुठल्या जाणार आहेत तर जुन्या पदाच्या जाणार आणि नवीन पदाच्या तयार होणार. माझ्याकडे एक जे काय माझ्या पेनड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये आहे ग्रुप मी तुम्हाला दाखवू शकतो की या AI बेसवरती 27 लाख नोकऱ्या आजच्या घडीला आहेत. पण दुर्दैव काय माहिती आहे का की त्या टॅलेंटचे, त्या स्किलचे लोकच आमच्याकडे नाही. त्यामुळे मी एक शब्द वापरला होता की तुम्हाला भरपूर संधी आहे, भरपूर संधी. फक्त ती शोधा. कृपा करून मला 10वीला 50% मार्क होती, 90% मार्क होती. बरं, हे दुःख किंवा आनंद मनात ठेवा. ह्याचा पुढं मी तुम्हाला विचारलं 5वीला 100पैकी 100 इंग्लिशला पडले असले तर त्याचा अर्थ इथं काहीही. म्हणजे एखाद्याला सर एखाद्या विषयात कमी मार्क पडले मराठी शाळेत वगैरे तर तिथे एक 5 शेरा असायचा आणि दुसरा एक शेरा असायचा वरच्या वर्गात घातला. तर ही आपण मार्कलिस्ट फक्त वरच्या वर्गात आल्यासाठी पात्रता आहे, दुसरं काही नाही. आता आम्ही काही तुमचं म्हणणार आहे का? 80% वाल्याला पण तोच नियम आहे, 50% वाल्याला पण तोच नियम आहे, 65% वाल्याला पण तोच नियम आहे. 12वीच्या 80% आम्ही बघणार आहे का? नाही. CETला किती मार्क पडले? त्याला 80 पडले आणि इकडे 35 पडले आणि 50 वाल्याला 45 पडले, तर 45 वाल्याला अगोदर ॲडमिशन मिळणार मेरिटनं. त्यामुळं 12वीचे बोर्डाचे मार्क फक्त आपल्याला समाधानासाठी आहे. फ्लेक्स चौकात लावणार असला तर लावा, नंबर आला तर सगळं आहे. पण खरं फ्लेक्स कधी लावा? एखाद्या मोठ्या पोस्टवरती आपली भरती झाली तर आम्ही त्याच्यासाठी संधी आहे. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला वैयक्तिक काहीही विचारायचं असेल, चर्चा करायची असेल तर माझा प्राचार्य केबिनचा दरवाजा कधीही बंद नसतो. फक्त एखादी गव्हर्नमेंटची काहीतरी मोठी मिटिंग असेल तर फक्त बाहेर शिपारी असतो, बंद असतो. अदरवाईज माझा मोबाईल